आणि हे जर आपण काढलं तर आत दाणे पण दिसतात तयार झालेले। हे प्रत्येक कॉर्न सिल्क जर पॉलिनेट झालं ना तर एकेका कॉर्न सिल्कपासून एक एक दाणा बनत असतो। नमस्कार मंडळी, ऑर्गॅनिक ताज्या भाज्यांच्या आणि फुलांच्या माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। नो केमिकल्स, ओनली नॅचरल। तर आज मी इथे आलेली आहे माझ्या स्वीटकॉर्नचं हार्वेस्टिंग करायला आणि इथे मी एक 10-12 स्वीटकॉर्नची झाडं लावलेली आहेत। पहिल्यांदाच मी स्वीटकॉर्न लावलेला आहे, पण मला वाटतं की सक्सेस छान झालेला आहे याचा। तर स्वीटकॉर्न्सचं मी आता पहिलं हार्वेस्टिंग करते आणि मग मी ते कसं लावलं ते सगळं तुम्हाला एक्सप्लेन करते। तर स्वीटकॉर्न्स तयार झाली आहेत हे आपल्याला कसं कळतं, तर 2-3 गोष्टी आहेत। एक तर स्वीटकॉर्न्स तयार व्हायला एक साधारण 90 ते 100 दिवस लागतात, जे की माझे झालेले आहेत। आज आहे मार्चचा 3रा आठवडा आणि मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साधारण स्वीटकॉर्न्स लावले होते। तर एक तर तेवढे दिवस झालेले आहेत, ही पहिली खूण। दुसरी खूण म्हणजे हे असे स्वीटकॉर्न्सचे जे वरचे कॉर्न सिल्क्स म्हणतात याला, ते असे वाळून जातात, हे कॉर्न सिल्क्स। तर ती एक दुसरी खूण आहे। तिसरी खूण म्हणजे सरळ थोडंसं आपण हे वरचं त्याचं जे आवरण आहे ते काढून बघायचं। तर इथे तुम्हाला दिसत असेल की इथे स्वीटकॉर्नचे दाणे थोडे मला दिसत आहेत झालेले, आणि हे आवरणसुद्धा असं वाळून जातं, वरचं ग्रीन नसतं ते असं वाळलेलं दिसतं बघा, इथे आहे तसं। सो हे 2-3, आणि हे जर आपण काढलं तर आत दाणे पण दिसतात तयार झालेले। सो ही खूण आहे की आपले स्वीटकॉर्न्स आता हार्वेस्टिंगला तयार आहेत। तसंच जर तुम्ही हे दाणे थोडेसे नखाने दाबलेत असे, तर ह्याच्यातनं एक असं दुधासारखं म्हणजे मिल्की एक हे बाहेर येतं, तर हे दाखवतं की आपले स्वीटकॉर्न्स तयार आहेत। तर आता आपण हे स्वीटकॉर्न्स हार्वेस्ट करूया। त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल इथे हे जे किडे दिसत आहेत हे, तर हे मित्र किडे आहेत। इथे पण आहे, इथे पण आहे बघा। तर हे किडे आपल्या झाडावरचा मावा खात असतात, त्यामुळे हे मित्र किडे आहेत। या किड्यांचं नाव मी खाली देते तुम्हाला। तर आता आपण ह्याचं हार्वेस्टिंग करूया आणि किती कॉर्न्स लागली आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते। ही कॉर्न्स जी आहे ती मी अशा हा एक पेंटचा डबा आहे आणि अशा कुंड्या आहेत, या एक ग्रो बॅग आहे, तर अशामध्ये लावली आहेत। तर कॉर्नची झाडं ना जनरली एक 3 ते 4 फूट उंच जातात, पण ही जर तुम्ही माझी कॉर्नची झाडं बघितलीत तर ती हार्डली 1-2-2.5 फूटच उंच झाली आहेत, ते थोडंसं उंच झालं आहे। तर ह्याला मला असं वाटतं 2 कारणं आहेत। एक तर कदाचित ही कुंडी लहान पडलेली असेल, किंवा ही व्हरायटीज कॉर्नची ड्वार्फ असेल म्हणजे बुटकी असेल। सो बघूया आता आपण हार्वेस्टिंग करूया कॉर्नचं। किती मस्त आलंय बघा। कात्रीची गरजच नाही आहे, हातानेच ती अशी निघतायत मस्त। तर ही बघा, एवढी सारी कॉर्न्स मला मिळाली आहेत। एक कॉर्न आपण सोलून पण बघूया हे कसं आहे आतनं। कॉर्न फारशी मोठी झालेली नाही आहेत, पण जी झाली आहेत ती अशी पूर्ण दाणे भरलेली आहेत। माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, पण मला इतका आनंद होतोय की हा पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे। सो प्रयोग करत राहणं गरजेचं आहे, कारण जो सक्सेस झाला तर त्याच्यातनं आनंद मिळतो, आणि फ्लॉप झाला तर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं। आता हे बघा, ह्या कॉर्नमध्ये दाणे काही ठिकाणी भरलेले नाही आहेत। तर हे का भरलेले नाही आहेत, तर हे जे काही कॉर्न सिल्क्स असतात ना, हे प्रत्येक कॉर्न सिल्क जर पॉलिनेट झालं ना तर एकेका कॉर्न सिल्कपासून एक एक दाणा बनत असतो। सो मे बी इथले कॉर्न सिल्क्स पॉलिनेटच झाले नाहीत, त्यामुळे इथे दाणेच भरले गेले नाहीत।
तर आता हे सगळे कॉर्न्स मी सोलते आणि मग हे सगळे तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल, ही कॉर्नची लागवड आवडली असेल, हा माझा प्रयोग आवडला असेल, तर मला तसं कमेंट करून व्हिडिओच्या खाली नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.